जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बँकेत जॉब पाहिजे तर लोकल बँक ऑफिसर या पोस्टसाठी 545 जागांची पंजाब नॅशनल बँकेत भरती निघाली आहे. खासियत याची अशी की महाराष्ट्रात पण जागा आहे. महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा आली पाहिजे, कारण की पोस्टच नाव आहे लोकल बँक ऑफिसर आणि मराठी भाषेची टेस्ट सुद्धा होणार आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. ज्यांना मराठी भाषा येते, बँकेत जॉब पाहिजे, त्यांनी संधीचा फायदा घेतला पाहिजे. अप्लाय कसं करायचं, किती जागा आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, सिलेक्शन प्रोसेस काय, स्टडी मटेरियल, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या प्रकारच्या जॉब वॅकन्सी पाहिजे, नक्की कमेंट करा. त्यावर पण मी व्हिडिओ बनवेल आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. आता यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे 20/7/2026 पासून 9/8/2026 म्हणजे 9 ऑगस्ट पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. कुठली पोस्ट आहे तर लोकल बँक ऑफिसर या पोस्टसाठी भरती होते. टोटल 545 जागा आहे आणि सॅलरी तुम्ही इथे बघू शकताय 48,480 रुपयांपासून 85,920 रुपयांपर्यंत सॅलरी जाते. यामध्ये डीए झालं, सीसीए झालं, एचआरए झालं, भरपूर सारे अलाउन्सेस, इन्शुरन्स, मेडिक्लेम हे सगळे बेनिफिट आपल्याला मिळतात. ज्या ऑफिशियल करिअर पेजवर आल्यानंतर बघा, यांचं हे करिअर पेज आहे. इथे तुम्हाला भरती दिसून जाईल आणि अप्लाय करणं सुद्धा सुरू झालेलं आहे. महत्वाच्या तारखा तुम्हाला सांगितल्या आहे. 20 तारखेपासून ते 9 ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. ओके, आता नेमका कोण कोण अप्लाय करू शकतंय, किती जागा आहे ते पण समजून घ्या. तुमची जी एक्झाम असणार आहे ती असणार आहे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान. म्हणजे जवळपास आपल्याकडे 1 ते 1.5 महिना आहे अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अभ्यास आत्तापासूनच सुरू करून द्या. पाहिजे तर इथे बुक मी टॅग करून देईल. ओके, आता इथे स्टेट नुसार वॅकन्सी दिली आहे. म्हणजे कुठल्या राज्यात किती जागा आहे. लोकल बँक ऑफिसर आहे म्हणजे आंध्र प्रदेशमधून अप्लाय करताय तर तिथली भाषा आली पाहिजे. महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा आली पाहिजे. आणि तुम्ही ते बघू शकताय महाराष्ट्रासाठी 67 जागांची भरती आहे. ज्यामध्ये एससी मधून तुम्ही असाल तर 12 जागा, एसटी मधून असाल तर 10 जागा, ओबीसी मधून असाल तर 7 जागा, ईडब्ल्यूएस मधून तुम्ही असाल तर 14 जागा आणि पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव दिल्या. टोटल 5 जागा त्या राखीव असणार आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर कुठल्या राज्यातनं तुम्ही असाल तिथून तुम्ही अप्लाय करू शकताय. आता यासाठी कोण कोण पात्र आहे ते तुम्ही बघू शकताय. एनी ग्रॅज्युएट म्हणजे थोडक्यात तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तुम्ही अप्लाय करू शकताय. म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे. ओके, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालंय ते बघा. एनी डिसिप्लिन, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठलंही ग्रॅज्युएशन झालंय अप्लाय करू शकताय. वय तुमचं 20 ते 30 दरम्यान पाहिजे. पण कॅटेगरीत नसाल तर वयात सूट दिली आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोफिशियंट इन लोकल लँग्वेज, मराठी भाषेत तुमचं प्रभुत्व पाहिजे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा, म्हणजे मराठी भाषा तुम्हाला काय काय आली पाहिजे, लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे. तुमच्याकडे कमीत कमी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. मग कुठल्याही रुरल बँकेत झालं, त्याच्यानंतर शेड्यूल बँकेत झालं, कमर्शियल बँकेत झालं, कुठलाही एक्सपिरियन्स आहे चालतोय. त्यानंतर इथे कट ऑफ कसा लागणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकताय. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर वयामध्ये जी सूट दिली आहे त्याची माहिती दिली आहे. 5 वर्ष एससी एसटी साठी, ओबीसी साठी 3 वर्ष, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमनसाठी 5 वर्ष, अशा प्रकारे वयामध्ये सूट दिलेली आहे. ओके, अजून काय काय पॉईंट आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर सगळ्यात आधी आपली ऑनलाईन रिटर्न टेस्ट होणार आहे, त्याची स्क्रीनिंग होईल, लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होऊन आपलं सिलेक्शन होईल. ओके, मग टेस्ट कशी असणार आहे पाहिजे तर बुक मी ते टॅग करून देईल. जे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की फायदा घ्या. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तर चांगली संधी आहे. फक्त तुमच्याकडे इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिजे. मग यासाठी रेझोनिंग, कम्प्युटर ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, त्याच्यानंतर डेटा ॲनालिसिस 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्कांसाठी, जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्कांसाठी. त्यानुसार तुम्हाला इथे टाइम पण मिळतोय.
देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग. आणि जण प्रश्न विचारतात तर व्हिडिओ पूर्ण बघत जात. मी व्हिडिओ सांगत असतो. निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे, त्याचंही तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ही परीक्षा दिल्यानंतर त्याची स्क्रीनिंग होईल, लोकल लँग्वेज टेस्ट होईल. पण 10वी-12वी मध्ये जर तुमचा लोकल लँग्वेज सब्जेक्ट म्हणजे मराठी भाषा तुमची असेल, तर ती सुद्धा टेस्ट तुमची होणार नाही. कारण की 10वी-12वीत होतं म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता बोलता येतच आहे. ओके. त्यानंतर तुमचा इथे इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. फायनल सिलेक्शनबद्दल इथे माहिती दिलेली आहे. सो चांगली संधी आहे. जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. यासाठी एक्झाम सेंटर्स कुठे आहे तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, नांदेड, अमरावती, धुळे हे तुमचे एक्झाम सेंटर्स असणार आहे. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती दिलेली आहे. ती पण तुम्ही एकदा चेक करा. या पी-डी-एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. अप्लाय करण्यासाठी इथे बघा SC, ST, PWD कॅन्डिडेटसाठी 50 प्लस GST म्हणजे एकूण ₹60 फी आहे आणि अदरसाठी ₹1000 प्लस GST म्हणजे ₹1180 फी आहे, जी की खूप जास्त आहे. ओके. आणि ती नॉन रिफंडेबल सुद्धा आहे. त्यामुळे अप्लाय करण्याआधी तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्या. बाकी सगळी माहिती इथे तुम्हाला मिळून जाईल. अप्लाय करायचं असेल तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. IBPSवर आपल्याला यायचं आहे. ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करा. नसेल तर रजिस्टर करून घ्यायचं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करा. नाहीतर इथे न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. ज्यात बेसिक इन्फॉर्मेशन, व्हेरिफिकेशन, फोटो सिग्नेचर, डिटेल्स, इंटरव्ह्यू, अपलोड आणि पेमेंट या प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर चांगली संधी आहे. पंजाब नॅशनल बँक मोठी बँक आहे. महाराष्ट्रात जागा आहे. त्यातल्या त्यात जे एलिजिबल आहे त्यांच्यासाठी संधी आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.